लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आनंदाची बातमी आता समोर आली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून अडकलेला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता थेट महिलांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 2 GR आता काढण्यात आले आहेत। 2 महिन्यांपासून डोळ्यात अश्रू आणि ओठांवर एकच प्रश्न, पैसे कधी येणार? त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आज खरोखरच मोठा दिलासा मिळालाय। पहिला GR मार्च महिन्याचा, ज्यामध्ये 3700 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत, आणि दुसरा GR एप्रिल महिन्याचा, त्यासाठीही आता 3700 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। सरकारच्या माध्यमातून 2 दिवस वाटपाचे निवडण्यात आलेत, गुरुवार 7 मे आणि शुक्रवार 8 मे। या 2 दिवसांमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप होणार आहे। उरलेल्या 6 जिल्ह्यातील काही बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून बाहेर काढण्यात आले, त्याबद्दल पुढे सांगणारच आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल आणि खूप दिवसांपासून हप्ता कधी येणार याची वाट बघत असाल, तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे। सरकारच्या माध्यमातून खरोखरच 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी, म्हणजेच मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी 7200 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आलाय, आणि हा जो 7200 कोटींचा चेक आहे तो बँकांना देऊन टाकलाय। त्यामुळे पैशांचं वाटप गुरुवारी 7 मे आणि शुक्रवार 8 मे असं 2 दिवस वाटपाचे निवडलेत। आज जवळपास 15 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना सकाळी बरोबर 11 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। उद्या उरलेल्या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैसे जमा होतील। लाडक्या बहिणींनो, या बातमीला तुम्ही हलकी बातमी समजू नका, कारण खरोखरच पैशांचं वितरण आता होऊ लागलंय। GR काढलेला आहे आणि पैसे मंजूर करण्यात आलेत। नेमकं तुम्हाला कोणाकोणाला आज पैसे मिळणार आहेत, किती वाजता पैसे मिळणार आहेत, याची माहिती तुम्हाला लगेच आता 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। मग आता कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार आहे याबद्दल सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट काय आलेले आहेत? महिला आणि बाल विकास खात्याकडून कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं कधी पैसे मिळणार आहेत याबद्दल नवीन माहिती आता काय सांगितली, याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आत्तापर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते घेतले असतील आणि मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार, एप्रिल महिना संपून गेलाय, मार्च महिना सुद्धा संपून गेलाय, त्याचेही पैसे कधी येणार याची जर तुम्ही वाट बघत असाल, तर तुम्ही बरोबर माहिती ऐकत आहात। फक्त काय करायचंय, आता 2 मिनिटं लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून GR काढण्यात आलाय, आणि ज्यावेळी GR काढण्यात येतो त्यावेळी पैसे महिलांच्या खात्यावरती पटापट जमा होत असतात। लक्षात ठेवा, आज गुरुवार आहे आणि उद्या शुक्रवार आहे। आज जर पैसे आले नाहीत तर उद्या येणार, परंतु पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून पैसे महिलांच्या खात्यावरती खटाखट मेसेज यायला सुरुवात होईल। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची लॉटरी लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलं। सरकारने दिलेला शब्द 100% पाळलेला आहे आणि महिलांच्या खात्यावरती खटाखट मेसेज सुद्धा यायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, सरकार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, तुमचे लाडके भाऊ, त्यांनी या ठिकाणी माफी सुद्धा मागितली। यावेळी तुम्हाला खूपच प्रतीक्षा करावी लागली, परंतु सरकारच्या माध्यमातून एक सांगण्यात आलं की आमच्याकडे निधी उपलब्ध नव्हता। हे सांगताना मनात अनेक भावना येतात, रागही येतो, दुःखही होतं, पण आता सरकारने स्वतःहून माफी मागून पैसे देण्याची तयारी दाखवली। त्यामुळे काल संध्याकाळीच राज्य सरकारला 12,000 कोटी रुपये आता मंजूर करण्यात आलेत। त्यापैकी 7,200 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे मंजूर करण्यात आले, आणि तशा प्रकारे महिलांना खटाखट 2 मेसेज या ठिकाणी आता येत असल्याचं पाहायला मिळाले। तुम्हाला पुढच्या 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये खरोखरच पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे, कारण ही जी माहिती आहे ती स्वतः सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आली। त्यामुळे 7 मे आणि 8 मे 2 दिवस वाटपाचे असतील। राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यांमधील लाडकी बहीण योजनेचे मार्च एप्रिलचे 1500 + 1500 असं मार्च एप्रिलचे 3000 रुपये थेट महिलांच्या खात्यावरती खटाखट मेसेज या ठिकाणी येणार आहे। मग आता तुम्हाला गुरुवारी पैसे मिळणार का, शुक्रवारी पैसे मिळणार का, तुम्हाला वगळण्यात आलाय का, हे या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत। कारण आपल्या राज्यामध्ये 36 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये पैसे कोणालाही अजिबात 1 रुपया सुद्धा येणार नाही, कारण या जिल्ह्यातील महिलांनी चुकीच्या मार्गाने लाडकी बहीण योजनेची KYC आणि अर्ज भरलेला असल्याचं सरकारला लक्षात आलंय।
हे सांगताना काळजाचा ठोका चुकतो, पण हे वास्तव आहे. नेमकं कोणाला पैशांचं वितरण होणार आहे? हे बघा, लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची माहिती सांगण्यात आली की या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अजिबात आता मार्च-एप्रिलचे 3,000 रुपये देऊ नका, असं या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल तर तुम्ही आता तयार राहायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा पाहूया, या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींना मार्च-एप्रिलचा हप्ता अजिबात देण्यात येणार नाही. मग त्या महिला कोणत्या आहेत? आपण त्या महिलांची यादी या ठिकाणी आता पाहत आहोत. आणि त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींना आता वाट बघावी लागत होती, त्यांना अजिबात वाट बघावी लागणार नाही. खटाखट मेसेज पुढच्या 15 ते 20 मिनिटांच्या आतमध्ये आज 15 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे. आज जर तुमचा नंबर लागला नाही तर उद्या शुक्रवार आहे, उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री अखेर 12 वाजेपर्यंत महिलांना खटाखट मेसेज आल्याचं पाहायला मिळणार आहे. तुमच्या घरामध्ये लाभार्थी जर शेतकरी असेल आणि ती नमो शेतकरी योजनेचा किंवा PM किसानचा हप्ता घेत असेल तर त्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. कारण सरकारने सांगितलंय, यासाठी तुम्ही आता सरकारला असं सांगायचं आहे की आम्ही फक्त केंद्र सरकारचा हप्ता घेतोय, राज्य सरकारचा हप्ता घेत नाही. कारण त्यांनी PM किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा दोन्ही हप्ता तुमच्या घरामध्ये शेतकरी घेत असतील तर त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम येणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे. कारण सरकार काय म्हणतंय, तुम्ही आता एकतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता घ्या किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला एकालाच हप्ता घ्यायचा आहे असं सांगण्यात आलंय. हे ऐकून मनात एक गोंधळ उठतो. मग आता काय करायचं? पण घाबरू नका. मग तुम्हाला यासाठी काय करायचे आहे? तुम्हाला दोन्हीही हप्त्यांचे वितरण तुमच्या बँकेमध्ये पाहिजे असतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच सांगणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल, तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल, तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल तर अशा महिलांनी हप्ता घेण्यासाठी या ठिकाणी तयार राहायचं आहे. कारण सरकारच्या माध्यमातून 7,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय आणि महिलांच्या खात्यावरती थेट खटाखट मेसेज या ठिकाणी यायला सुरुवात झाली. परंतु लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, KYC जर केली नसेल तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण होणार नाही. कारण सरकारने तुम्हाला लास्ट डेट दिली होती एप्रिल महिन्याची आणि एप्रिल महिन्यापर्यंत जर तुम्ही KYC पूर्ण केले असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैशांचे वितरण होण्यासाठी कोणी अडवू शकत नाही. सगळ्यांनी या ठिकाणी जी प्रतीक्षा केली होती, आता 2 महिन्यांचे पैसे कधी मिळणार म्हणून वाट बघत होते. अखेर त्यांना पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती खटाखट मेसेज यायला सुरुवात झाली. जी काय आत्तापर्यंत तुम्ही वाट बघितली होती त्या पैसे वाटपाला या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे. कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जवळपास 3 महिने तुम्ही प्रतीक्षा केली. कोण म्हणत होतं आज पैसे येतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, परंतु महिलांच्या खात्यावरती खटाखट मेसेज या ठिकाणी आजपासून यायला सुरुवात झाली. आत्ताच 5 मिनिटापूर्वी अनेक महिलांना 3,000 जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी आलाय. तुम्हाला सुद्धा पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आता हे पैसे आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे. सरकारने KYC केलेल्याच लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही KYC केली असेल तर तुम्ही बिनधास्त राहायचं आहे. तुम्हाला सुद्धा पैशांचे वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण या ठिकाणी यादी पाहत आहोत. त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे. पहिले 2 जिल्हे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर, या 2 जिल्ह्यांमध्ये जवळपास 6.5 लाख लाडक्या बहिणी मार्च-एप्रिलसाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्या खात्यावरती आता लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. तिसरा आणि चौथा नंबर नागपूर आणि नाशिक. नागपूरमध्ये जवळपास 2.5 लाख आणि नाशिकमध्ये 3.5 लाख असं टोटल या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर कोकण विभाग, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे 3 जिल्हे पूर्णपणे कोकणातील आहेत. कोकणातील महिलांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर बीड, बुलढाणा आणि जालना हे 3 जिल्हे खूप मोठे आहेत. यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट बघत आहेत आणि त्यांना सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आली. त्यानंतर पुढचे जिल्हे सातारा, कोल्हापूर आणि पुणे हे 3 जिल्हे एकाला एक लागून आहेत आणि यामुळे त्यांना सुद्धा पैशांचे वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई शहर, पालघर आणि ठाणे
या 3 शहरी भागातील महिलांना सुद्धा लवकरात लवकर पैशांचं वितरण जमा करण्याची ऑर्डर त्या ठिकाणी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजते. त्यानंतर पुढचा अकोला, गडचिरोली आणि परभणी या 3ही जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पुढचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. शेवटी एकच सांगतो, KYC केली असेल तर हात जोडून सांगतो, पैसे येणार. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी गुरुवारी सकाळी 11 ते रात्री 12 आणि शुक्रवारी सकाळी 11 ते रात्री 12 या वेळेत तुमच्या मोबाईलवर मेसेज येण्याची प्रतीक्षा करा. तुमचा जिल्हा वरील यादीत असेल आणि आधार, KYC, रेशन कार्ड तिन्ही ठीक असतील तर पैसे येणारच. आत्ता आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा, KYC करून ठेवा. नक्कीच या ठिकाणी सरकार GR काढून तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा करण्यात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. महत्त्वाची सूचना, या व्हिडिओतील माहिती उपलब्ध सरकारी स्रोत व सूत्रांवर आधारित असून शक्यतेवर आधारित आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी अधिकृत सरकारी संकेतस्थळ व अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या खात्यात पैसे आले का. धन्यवाद.